माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यामुळे राज्यामध्ये खळबळ उडाली आहे। कदाचित महिनाभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो असं सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय। तर पृथ्वीराज चव्हाण पिसाळलेले लोक कशाला संभ्रम निर्माण करतायत, बावनकुळेंचा पलटवार पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो, बावनकुळेंनी संभ्रम निर्माण कशाला करताय म्हणून वक्तव्य केलेलं आहे। बातमी आहे, महिन्याभरात मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो अशा प्रकारचं सूचक वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांनी केलेलं आहे। मात्र त्यावर आता बावनकुळेंनी उत्तर दिलेलं आहे। कशाला संभ्रम निर्माण करता अशा प्रकारचं प्रत्युत्तर बावनकुळेंनी निर्माण केलेलं आहे। थोडक्यात मोदींना कुणी रिप्लेस करेल का अशा प्रकारचा संभ्रम पृथ्वीराज चव्हाणांकडून निर्माण केला जातोय अशा प्रकारचं वक्तव्य झालं होतं। त्यावर आता बावनकुळेंनी थेट आक्षेप घेतलेला आहे आणि संभ्रम निर्माण करू नका अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। F3 फाईलचा विषय हा राज्य पातळीचा नाहीये, हा कराडचा तर नाहीच आहे, हा देश पातळीचा आहे। विषय फार गंभीर आहे, त्याचे राजकीय परिणाम फार मोठे गंभीर होणार आहेत। पण कराडला इतर या व्यासपीठावर ते बोलणं उचित नाही। कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, उद्या देशाचा पंतप्रधान मराठी माणूस होऊ शकेल या महिन्यापर्यंत। पृथ्वीराज चव्हाण वगैरे लोक आहेत नाही पिसाळलेले आहेत। राहुल गांधी निश्चित होत नाही 2047 पर्यंत, हे आपल्या देशाला माहिती आहे। त्यामुळं चुकीच्या पद्धतीचा संभ्रम निर्माण करणे, काहीतरी फटाक्याची लढ टाकून देणे, ते फटाके फुसके निघतात। हे पृथ्वीराज चव्हाणांनी एक फटाक्याची लढ टाकलेली आहे, फटाक्याची ती फोडण्याचा प्रयत्न केला आहे, काही नाही आहे। मला वाटतं की महाराष्ट्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विश्वामध्ये, जगामध्ये, भारतामध्ये आपला विश्वास कमवलेला आहे आणि देशाची जनता मोदीच्या मागे उभी आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।